हॅलो मित्रांनो, मी तुमचा आक्या. मस्त की तुले मस्त की पाणी तापवलंय, आंघोळ पांघोळ केली. तेवढ्यात आईनं जोरात आवाज दिला. तर जोरात आवाज दिला तर मी गेलो बाहेर. बाहेर बघितलं तर का आईन ते कुरडाय करत होते. तर त्याला म्हणलं थोडीशी मदत करू लागो. तर ते जोरात दाबून दाबून माझे हात दुखायला लागले. तर बोललो छोट्या ताईला सांगितलं तू व्हिडिओ काढ. मस्त की व्हिडिओ काढल्यानंतर आईनं मला छोटी खायला दिला शेवटला कुरडाईमधला. तो खूप यम्मी लागतो. तर तुम्ही पण खायले का नाही मला माहीत नाही, पण खूप गोड लागतो. तुम्ही पण खाऊन पहा. अरे मस्त की खात होतो तर आईनं दुसरं काम लावून दिलं आहे. दुसरं काम, जा ताईला मस्त की आश्रमात जा आणि एवढा डब्बा नेऊन दे. ठीक आहे. तर मी लगेच गाडीला किक मारली आणि लगेच आश्रमाच्या दिशेने जे सुटलो. आश्रमात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा एक काम केलं की ताईच्या हातात डब्बा देऊन टाकलेला, म्हणजे विषय सोडून देतो. मग ताईच्या छोट्याशा गप्पा होतात ऐकत बसलो. तर तेवढ्यात मित्राचा कॉल आला, म्हणे अरे सॅम्पल आला, लवकर जावं लागलं अर्जंटमध्ये. तर मी घरी डब्बा तसाच ठेवला, बॅग उचलली, गाडीला टांगली, लगेच मी सॅम्पल काढण्यासाठी निघालो. त्याच्यात लक्षात आलं की माझं गाडीचं पेट्रोल संपेले. तर म्हणलं चला पेट्रोल टाकून घेऊ. मग तर काही 150 रुपये होते खिशात. 150 तर टाकून घेऊ, महायुद्धामुळे संपले तर काय होईल. पहिला सॅम्पल होता कुर्नोलीमध्ये जाऊन मी शेतकऱ्याला कॉल केला की शेतकरी लवकर ये. तर शेतकरीही लवकर आला मला नेण्यासाठी. तर तिथं मस्त की त्याच्या प्लॉटवर गेलो, मस्त की सॅम्पल काढला, सॅम्पल कलेक्ट केला. तर लगेच मला दुसरा सॅम्पल बी आला. तर मी लगेच गाडी काढून लगेच निघालो पाड्याच्या दिशेने निघालो. तर शेतकऱ्याला कॉल केला. शेतकरी म्हणतो मी दिंडोरीला आहे. तर दिंडोरीला यायला टाईम लागणार होता. मग त्यामुळे मी गाडी हळूहळू चालवत पाड्यामध्ये पोहोचलो. पाड्यामध्ये पोहोचतात मी शेतकऱ्याला कॉल केला, कुठं आहे होतं म्हणे दिंडोरी, ते टाईम लागेल वगैरे. तर त्यांचे वडील आले होते मला रिसीव करायला. त्यानंतर त्यांचे वडिलांनी मी सॅम्पल काढला मस्तपैकी. RS-36चा प्लॉट होता. तो सॅम्पल तो सॅम्पल पॅक करून निघालो मी घरच्या दिशेने. तर पालखेड रस्त्याचं काम चालू होतं, त्यामुळे थोडा टाईम तर लागणारच होता. आणि मी गाडी पण खूप हळू चालवत होतो, यामुळे मला थोडा टाईम जास्तच लागला. मग ते कुरिअर सेंटरला पोहोचलो. कुरिअरमध्ये ते सॅम्पल सबमिट केले, सगळे सॅम्पल व्यवस्थित रचून ठेवले आणि निघालो घरच्या दिशेने निघालो. तर मला कॉल आला पप्पाचा, कुठं आहे म्हणे. तर मी घरी येतो आहे बोललो. निघालो तर मस्त की घरी. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.